श्री स्वामी समर्थ सर्वांना सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। तर आज आहे श्रावणातील दुसरा शुक्रवार, तसेच ज्योतीची पूजासुद्धा आपण करतो आणि वराहलक्ष्मीचं व्रतसुद्धा आज आहे। त्यानंतर वरदलक्ष्मी व्रत असंही म्हणतात। तर बऱ्याच महिलांनी, सवासनींनी किंवा बाकीच्या स्त्रियांनीसुद्धा हे व्रत केलं असेल। हे व्रत अवश्य करावं। घरात सुख समृद्धी, धनधान्य तसेच जे काही इश्यू असतील तर ते मिटण्यासाठी आणि सुखसमृद्धी मिळण्यासाठी आपण वराहलक्ष्मी वरदलक्ष्मी व्रत जरूर करावं। तर पहा, आमच्याकडे म्हणजे कोल्हापूर साईडला जर पाहाल तर दर शुक्रवारी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा केली जाते। महालक्ष्मीची पूजा होते आमच्याकडे। तर काय काय केलं जातं या सगळ्याची माहिती मी तुम्हाला आज देत आहे। तर आमच्याकडे पहा, मी आता तुम्हाला दाखवत आहे। इथे पाट मांडलेला आहे देवाऱ्यामध्ये, त्याच्यावरती सुंदर असा एक काठापदराचा ब्लाऊज पीस घातलेला आहे, त्याच्यावर अक्षदा घातलेल्या आहेत आणि जे काही आपले पूजेचा तांब्या असतो किंवा कलश असतो त्याची स्थापना केली जाते। या कलशामध्ये पैसा, सुपारी, मोती, त्यानंतर हळदी कुंकू टाकलं जातं आणि नंतर याच्यामध्ये खाऊचे पाने टाकून आणि यावर नारळ ठेवला जातो। तसेच साईडलासुद्धा एक विडा ठेवायचा असतो, याच्यामध्ये थोडीशी दक्षिणा आणि सुपारी ठेवून हळदी कुंकू लावून अक्षता टाकून हा विडा बनवायचा असतो। हा विडा साईडला ठेवायचा असतो। त्यानंतर महालक्ष्मीच्या या जो नारळ आहे तर तो नारळावर ही जी मूर्ती आहे ती मी लावणार आहे। तर ते थोडंसं छान डेकोरेटिव्ह असं दिसतं आणि तो मुखडा अवेलेबल होतासुद्धा, सो मी तो लावलेला आहे। त्यानंतर महालक्ष्मीला आपण जे काही दागदागिने आहे त्याने दागदागिने घालून गजरा घालून आपण तिला सजवायचं आहे। जे आपल्याला करता येईल ते नक्कीच करावं। त्यानंतर पहा, आपण काय काय केलेलं आहे तर मंगळसूत्रसुद्धा तुम्ही शक्यतो सोन्याचंच वापरा, कारण जर देवीलाच आपण आपल्या कुलदेवीला जर व्यवस्थित तिचं मान सन्मान करत नसेल किंवा तिच्यासाठी जर काही करत नसेल तर ती आपल्यासाठी काही करणं किंवा त्याच्याकडून आपण अपेक्षा करणं हे खूप चुकीचं आहे। तेव्हा जेव्हा आपण तिच्यासाठी काही करत असतो तर ॲटोमॅटिक आपल्याला सर्व काही न मागताच मिळत असतं। तेव्हा नक्की तुम्ही किमान मणिमंगळसूत्र जे असतं ते तरी तिला सोन्याचं बनवा आणि जेव्हा जेव्हा असे घरचे पूजा असतील तेव्हा घरच्या पूजेमध्ये तिला ते घालायला तुम्ही सुरुवात करा। तर त्यानंतर पहा, इकडे आमच्याकडे पुरणवरणाचा नैवेद्य बनवला जातो। पुरण आणि पुरणाचे दिवे, त्यानंतर हे छोटे 5 मुटके आणि 5 दिवे किंवा 2 दिवे, कसंही तुम्हाला जे यथाशक्ती शक्य आहे किंवा तुम्हाला जे तुमच्याकडे आवडेल त्याप्रमाणे करू शकता। तर हे पुरणाचे दिवेसुद्धा मी करून त्या दिव्यांमध्ये तूप घालून, फुलवाती घालून मग ह्या दिव्यांनीच देवीची आरती करायची असते आणि त्यानंतर आपण सर्वांनी प्रसाद घ्यायचा असतो। तर ही आरती करायची, सगळ्यांना घरच्यांना प्रसाद द्यायचा। एका शवासनीला किमान तुम्हाला जेवायला बोलवलं तर बोलवा आणि तिला खाद्य नारळाने तिची ओटी भरून हा शुक्रवार समाप्ती करायची आहे। जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी। जय देवी त्रिभुवनी पाता तुझे से नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही। साही वादकंता पडले प्रवाही, केतू भक्ता लागे पाव शिलवलाही। जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी। जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाशा, क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा। आंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहर चल्ले झाला पद पंकज लेशा। जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी। जय देवी उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा शवासनी माता महिन्याचा की उपवास जय। या दिवशी भारत असतो माता आणि की माझ्याबरोबर जय। शंभूने सुद्धा श्री आरती स्वामी केलेली आहे। समर्थ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।